नमस्कार मंडळी, जय अग्रिकोळी बॉईड्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, बटाटा, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट। तर चला आपण बनवूयात। आता आपण मटण हे कुकरमध्येच बनवणार आहोत। त्यासाठी आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे तेल आणि त्यात टाकलेले आहेत आपले सगळे खडे मसाले। तर ते टाकून झाल्यानंतर आता आपण त्यात टाकूयात कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट छान प्रकारे शिजवूयात आणि मग त्यात आपण टाकूयात आता कांदा पण मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला तेलावरती शिजवायचा आहे। कांदा शिजवून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत टोमॅटो। तर टोमॅटोसुद्धा आपल्याला शिजवायचा आहे। त्यानंतर आपण टाकूयात 3 चम्मच मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि त्यानंतर आपण यात घालूयात तरीचा मसाला। तर तरीचा मसाला आपण थोडाच घालणार आहोत। तर त्यानंतर मसाले पूर्ण तेलावरती शिजून झाल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत बटाटा आणि मग मटण आपला अर्धा किलो मटण घेतलेला आहे आपण इथे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण हे वाफेवरती ठेवूयात। 15 मिनटं आपण चांगली वाफ काढून घ्यायची आहे। 15 मिनटं झाल्यानंतर आपण हेच पाणी पुन्हा त्यात मटणमध्ये घालायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावून घेऊयात। परंतु आपण यात अगोदर टाकणार आहोत वाटण हे खोबरं, कोथिंबिरीचे बनवलेले आहे। तर आता वाटण घालून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि मग आपण ते पाणी घालूयात जे वाफेसाठी ठेवलं होतं। ॲडिशनल थोडं पाणी घातलेलं आहे यात आणि मग आता आपण कुकरचं झाकण लावू। तर झाकण लावून झाल्यानंतर आपण मटण शिजवण्यासाठी 7-8 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। 7-8 शिट्ट्या झाल्यानंतर आता आपण हे झाकण उघडत आहोत। तर सर्वप्रथम तर आपण त्याची वाफ काढून घेतली आणि मग आता उघडलं आपण झाकण। तर बघा आपल्या मटणाला कसं स्ट्रक्चर आलेलं आहे। तर आता आपण हे सजवून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं झणझणीत मटण तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।